माझी कुलस्वामिनी आई श्री सप्तशृंगी निवासिनी देवी, माझं राष्ट्रीय दैवत वीर विनायक दामोदर सावरकर या दोघांना वंदन करतो आणि आज या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ज्यांच्या रक्तात, ज्यांच्या श्वासात फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच सामावलेले आहेत, ज्यांच्या हृदयात जाज्वल्य देशाभिमान आहे, राष्ट्रभक्ती भरभरून वाहते, अशा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मी नमस्कार करतो. बायखळ्याच्या मंडईत भाजी विकता विकता, नवाकाळच्या घड्या घालता घालता, बिटवीन द टू लाईन न्यूज वाचायची असते, ती वाचता वाचता एक स्वतःच्या 5-5 वर्तमानपत्राचा जो मालक होतो, त्या दुसऱ्या बाबासाहेबांना मी नमस्कार करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्याच घरातला एक आहे असं समजून गेले 60 वर्ष माझे अखंड प्रेम करणारे माझे स्नेही, सोबती, माझा स्टाफ आणि आज या गर्दीत जमलेले कोणी असेल, कोणाच्या घरी मी पेपर टाकला आहे, कोणाच्याकडे फटाके विकलेत, कोणाला अत्तर विकले, कोणाचा टेलिफोन पुसला आहे, कोणाचं घर रंगवलं आहे, कोणाचं फर्निचर करून दिलं आहे, कोणाला फ्लॅट दिला आहे, कोणी जमीन मालकाने मला जमीन दिली, कोणी माझ्याकडे घर घेतले, कोणी गाडी घेतली आहे, असे असंख्य माझ्यावर प्रेम करणारे या इथे असंख्य माझे जमलेले अन्नदात्यांनो, आणि देवाने दिलेले हे 2 हात नोकरीची भीक मागायला नाही, नोकऱ्या वाटायला आहेत, हा माझा विचार ऐकायला आलेले आतले आणि बाहेरचे असंख्य तरुण मित्रांनो, या लांबलचक प्रस्तावनेचा एकच हेतू आहे, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कृतज्ञ, ज्ञानेश्वरातला ज्ञ असायला पाहिजे, कृतज्ञ नसायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा माझे पुढे आणि मागे सगळे मला एक मला मदत करणारे, आयुष्यात देणारे, माझ्यावर प्रभाव टाकणारे वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानी माणसं दिसत आहेत, तर त्यांचा आपण उल्लेख करायलाच पाहिजे. आणि यशस्वी होण्याचा हा मी गुरुमंत्र दिला आहे तुम्हाला. हा कुठल्याही प्रस्तावना की सगळ्यांचं नाव घेऊन सगळ्यांना खुश करायची ही प्रस्तावना नसून ही कृतज्ञतेचं रूप आहे, आणि कृतज्ञतेच्या रूपामध्ये जे जे चांगलं दिसलं ते आपल्याला द्यायला पाहिजे. मी सबंध महाराष्ट्रभर आत्तापर्यंत असंख्य व्याख्यान दिली, कमीत कमी 2-1 हजार दिलेली असतील. आणि जवळजवळ अमरावतीला सगळ्यात मला आवडलेलं व्याख्यान अब्दुल कलाम होते शेजारी, 25,000 विद्यार्थी स्टेडियममध्ये होते, आणि तिथे विद्यार्थ्यांना भाषण दिल्यावर त्यांनी जी पाठ थोपटली ती पाठ अजूनही माझी अशी आनंदाने फुलते. पाठ फुलण्याचा प्रकार आहे. भाषण, बाबासाहेबांचं भाषण, बाबासाहेब शनावरनं किती भाषणं ऐकली मी तुमची, मोठे शिवशाहीरवरची, शिवाजीवरची व्याख्यानं ग्रेट. त्याच्याशिवाय आचार्य अत्रे, नाग गोरे, SM जोशी, कॉम्रेड डांगे, जगन्नाथराव जोशी, यशवंतराव चव्हाण, कितीतरी व्याख्यानं त्या शनिवारवाड्यावर व्हायची. आम्ही तिथेच राहायचो, त्यामुळे संध्याकाळी तिथे जायचो. आचार्य अत्रे दोन्ही कमरेवर हात ठेवून अशा लाखोंच्या सभेमध्ये गेल्या 10,000 वर्षात अशी सभा झाली नाही, पुढच्या 10,000 वर्षात अशी होणार नाही, अशी ती व्याख्यानं कानात गुंजायची. आणि ते कुठेतरी बालपणीचं कडू या कानात घुसलं, आणि मग मी हळूहळू व्याख्यान द्यायला सुरुवात झाली. तर म्हणून आम्ही ठरवलं की आपण याची एक DVD करूया. आपण सगळीकडे पोचू शकत नाही, तोपर्यंत आवाज खणखणीत आहे, थरथरत नाही, सांगता येण्यासारखं आहे, तोपर्यंत आपण ही DVD या तरुणांना देऊया. आत्मचरित्र लिहायचा विचार आहे, कधी लिहिल मला माहीत नाही, आणि मला स्वतःच्याच हाताने लिहायचा एक वेडा हट्ट आहे. पक्का पुणेकर आहे. खूप प्रकाशक येतात, शब्दांकन करू पाहिजे तर शब्दांकन हे न लिहिता तुम्हीच लिहिलं असं छापून देऊ. म्हटलं मला खोटं नाही जमत, शब्दांकनच लिहावं लागेल. आता माझ्या हृदयातने आलेले विचार दुसऱ्याच्या लेखणीतनं परफेक्ट कसे येणार हा माझा प्रश्न सुटला नाही, पण भाषणाच्या बाबतीत सुटला. मी जे बोलतो ते जर DVDच्या कॅमेऱ्याने घेतलं तर होईल. मग DVDचा कॅमेरा स्टुडिओत जाऊन चालणार नाही, स्टुडिओमध्ये मैफिल जमूच शकत नाही. जेव्हा असं गच्च सभागृह भरलेलं असतं तेव्हाच रेसिप्रोकेशन होतं. आमचे भीमसेन जोशी नेहमी म्हणायचे, अरे 4 श्रोते असले तरी चालेल, मग पुढच्या लाईनीत वाहवा म्हणणारे, दाद देणारे, गाण्याचे कळणारे श्रोते बसवा. पण तुडुंब सवाई गंधर्वचं मंडप भरला असेल तर आनंद देशमुख क्या बात आहे, केवढी मजा येते, गवई अजून खोलतो. तर तशा प्रकारचं मला संधी मिळाली. बारामतीमध्ये माळेगाव कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळजवळ 5,000 तरुणांच्या पुढे त्यांनी मला भाषण द्यायला बोलवलं. तेव्हा म्हटलं दिस इज अ ॲप्रोप्रिएट थिंग की आपण 4 कॅमेरे घेऊन गेलो आणि त्यांना सगळ्यांना सांगून की आज मी हा फायदा घेतो आहे, मला शूटिंग करू द्या, आणि जर ही DVD चांगली झाली तर आपण तरुणांना देऊ. मग ही DVD झाल्यानंतर गेले 6 महिन्यापूर्वीच ही DVD तयार झाली, आणि ती DVD जवळजवळ मी आत्तापर्यंत 250 लोकांना महाराष्ट्रातल्या वेगळ्या दाखवले. 250मधल्या 225 लोकांनी सांगितली ही तुम्ही प्रदर्शित करा, चांगली आहे. 25 लोकांनी सांगितली कचरा आहे, टाकून द्या. मग मी बहुमताकडे गेलो आणि 225 लोकांचा मान राखला. माझं मित्रांनो लहानपण कसब्यात गेलं, शनिवारवाड्याच्या जवळ गेलं. मी खूप नशीबवान आहे कसब्यात जन्मलं म्हणून. त्यामुळे माझे सगळे सवंगडींना मस्त कष्टकरी होते. म्हणजे आमचा बबन गोळे, त्याचा टांगा होता, त्याच्या घोड्याला खरारा करायला मी शिकलो. आमचा गणेश अमृततुल्य हॉटेलात काम करायचा, कब्बशा कशा धुवायच्या, स्टोवला त्यावेळेला स्टोव्ह होते अमृततुल्य हॉटेलामध्ये. त्याची पिन, जो मोठा स्टोव असायचा, बर्नर कसा साफ करायचा, पिन कशी करायची, चहाची भांडी कशी घासायची, चहाचा चोथ्या कसा वाळवायचा, आणि तो साधा चहा असतो, एक मारामारी चहा, एक स्पेशल चहा आणि साधा चहा, तो वाळवलेला चोथा परत कसा वापरायचा, अशा असंख्य गोष्टी आम्हाला त्या गणेशनी शिकवल्या.
आणि मग आमचा रतन होता, त्याने चण्यामण्या फुटाणे वडत शिकवल्या. आमचा राठोड होता, त्याने सुपारीच्या पुड्या भरायला शिकवल्या. अशा असंख्य मित्रात कोणी दूध टाकायला शिकवलं, कोणी पेपर विकायला शिकवलं. आणि सगळ्यात प्रभावी, आमच्याकडे टी व्ही नव्हता त्यावेळेला, नव्हता, कोणाकडेच नव्हता. आणि रेडिओसुद्धा श्रीमंत मावशीकडे असायचा. त्यामुळे दर बुधवारी बिनाका गीत मला ऐकायला श्रीमंत मावशीकडे जावं लागायचं. त्यामुळे शाळा सुटल्यावर हे सगळे जे सवंगडी होते ते खेळायला मिळायच्या कामाला जायचे, म्हणून त्यांच्याकडे मी कामाला जायचो. टेलिफोन पुसता मी किर्लोस्करांचा फोन पुसायला जायचो. जर मी तुमच्या घरी फोन पुसायला आलो, हे 1970ची गोष्ट आहे, माझ्या मीराने मला कान धरून बिझनेसला लावलं. वयाच्या 20व्या वर्षी मस्तपैकी लग्न केलं, नोकरी करायच्या ऐवजी लग्न केलं. आणि लग्न केल्यावर म्हणलं, बायको म्हणली काय करायचं, काही नाही म्हणलं, असंच पोट भरायचं, टेलिफोन साफ करायचे. आणि टेलिफोन साफ करायला तुमच्या घराची बेल वाजवावी, तर आई मुलाला विचार, कोण आले बघ रे. मुलगा म्हणणार, फोन पुसणारा आला आहे. वाईट नाही वाटलं मला कधी फोन पुसणारा आला आहे. जेव्हा घर रंगवत होतो तेव्हा म्हणायचे रंगारी आला आहे. नाही वाईट वाटलं, होतोच मी रंगारी, त्यात काय चूक आहे, मी छानपैकी रंगच लावायचो. सुतारकाम करताना सुताराला म्हणायचो. आता बिल्डराला म्हणतात, त्याचं वाईट वाटतं, बिल्डर काही चांगला शब्द नाही आहे, टेलिफोन पुसणारा चांगला शब्द होता. आणि मग त्यावेळेला मी जेव्हा SL किर्लोस्करांचा टेलिफोन पुसायचा ऑइल इंजिनला जाऊन, त्यावेळेला त्यांच्या दारावर अशी बाहेर पाटी होती, SL किर्लोस्कर चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर. मला सारखं वाटायचं, एक टेलिफोन पुसणारा 20 वर्षाचा मुलगा, असा मस्त फाटका होता, असा जाड नव्हतो, बिल्डरसारखा दिसत नव्हतो, सायकलवर जायचो सगळीकडे. आणि त्यावेळेला असं वाटायचं की DS कुलकर्णी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर पाटी लावता येईल का कधी. तेव्हा एक स्वप्न पाहिलं होतं. आणि जसा मी घरं बांधायला लागलो, तसा 91 साली, मी 80 साली घरं बांधायला लागलो, 91 साली मी माझी कंपनी पब्लिक लिमिटेड केली. भारतामध्ये कोणी मूर्ख आणि वेडा नव्हतं की ज्याची कंपनी 91 साली पब्लिक लिमिटेड होती. काळा पैशाचा प्रचंड वावर असलेला हा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय पब्लिक लिमिटेड करणं अशक्य गोष्ट होती. मी मात्र, माझं स्वप्न DS कुलकर्णी CMD असं म्हणावं असं होतं. मी ती पब्लिक लिमिटेड केली 91 साली. आता पब्लिक लिमिटेड केली 91 साली केली, तेव्हा तरी काय माझं वय असणार, 40-41 वर्षाचं वय. आणि म्हटलं पब्लिक इश्यू आणला पाहिजे, ते शेअर, ते इश्यू. आणि मी आमचा 93 साली पहिला पब्लिक इश्यू आणला. मित्रांनो, मूळ मुद्द्याकडे येतो. तुमच्याकडे भांडवल नाही आहे, शिक्षण बेताचं आहे, पाठीमागे कोणी गॉडफादर नाही आहे, घाबरू नका. तुम्ही मोठे उद्योगपती होऊ शकता, अगदी बिलगेटपेक्षा मोठे होऊ शकता, अंबानीपेक्षा मोठे होऊ शकता. त्याकरता एकच करायला पाहिजे, तुम्हाला कामाची लाज वाटतं कामा नये, अजिबात कामाची लाज वाटतं कामा नये. प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे, कामात झोकून द्या, जीव टाका त्या कामामध्ये, आणि लाज न वाटता प्रामाणिकपणे काम करा. बघा यश कसं दोन्ही हात जोडून तुमच्या पुढे उभं राहील. आणि याचे पुरावे मी तुम्हाला या DVDतनं देतो, आणि आत्ता जमेल तेवढे इथं देतो. असंख्य पुरावे आहेत, असंख्य पुरावे. हा केवढा मोठा पुरावा आहे, बाबासाहेब पुरंदरे आहे. काय कामात झोकून दिलं त्यांनी. लहानपणापासून, शाळेपासून त्यांनी एकच ध्यास घेतला, शिवचरित्र लिहायचं. आज बाबासाहेबांचं केवढं हे श्रीमंत घराणं सुखेनेवर राहू शकत होतं. कुठेही मोठ्या प्रकारचा कुठलाही प्राध्यापक झाले असते, प्रोफेसर झाले असते, डॉक्टर झाले असते. अशा ह्या माणसाने शिवचरित्राचा ध्यास घेतला आणि किती वणवण केली आणि काय नाही केलं याने शिवचरित्र लिहिण्याकरता. शिवचरित्र सोप्या भाषेत संबंध भारताच्या कोपऱ्यात कानाकोपऱ्यात जावं, त्या सोप्या आणि मधाळ भाषेत जावं, म्हणून या माणसाने तरुणपणापासून त्या ध्येयाने एक प्रेरित होऊन अपार कष्ट केले. तरुणांनी शिकण्यासारखे. तुम्हाला माहिती आहे काय केले त्यांनी. हडपसरला, हे जुनी गोष्ट आहे, हडपसरच्या भाजी मंडईत जायचे. 25 रुपयाची, अशोक पवार साहेब 25 रुपयाला त्यावेळेला 2 बोचकी कोथिंबीर मिळायची. आत्ताची 160 रुपयाला काय मिळते मला माहीत नाही. उद्यापासून हा पण तरुणांना चांगला बिझनेस आहे. कुठे जागा मिळेल तर कोथिंबीर लावा, 100 रुपयाने जुडी विकली जाईल. 25 रुपयाला 2 बोचके घ्यायचे हडपसरमधनं, सायकलला लावायचे, पुणे रेल्वे स्टेशनला यायचे, सायकल स्टँडवर लावायचे, रात्रीची 10ची पॅसेंजर पकडायचे. एकही शब्द खोटा नाही, तुम्ही कोणाला विचारा. रात्रीची 10ची पॅसेंजर पकडायचे आणि सकाळी भायखळा स्टेशनवर उतरायचे आणि तिथनं मेहर मार्केटमध्ये डोक्यावर बोचकी घेऊन जायचे, उभं राहून कोथिंबीर विकायचे, परत 2ची गाडी पकडून पुण्याला यायचे. का? पुरंदरे अण्णावे, सरदार पुरंदरेंचं घर आहे, त्यांना काय कुठे नोकरी मिळाली नसती? नाही. पैसे सगळे मी शिवचरित्र लावणार. अरे मग कुठल्या ज्या मार्गाने मला पैसे मिळतील त्या कष्टाने घेणार. जसं शिवबा डोंगर दऱ्यात कष्ट करून हे स्वराज्य उभं केलं, तसं बाबासाहेबांनी बघा की भायखळ्याला जाऊन डोक्यावर जाऊन कोथिंबीर विकून यायचे आणि करायचे. पुस्तकं गावोगाव जाऊन विकली त्यांनी. अमरावतीला 1954 साली अमरावतीला त्यांनी पुस्तकं विकली. तेव्हाचा किस्सा. हा माणूस किती वेगळा आहे. आज 90 वर्षाचा हा ऋषितुल्य नाही, हा परमेश्वरतुल्य माणूस कसा झाला. अमरावतीला पुस्तकं विकायला गेले होते. कुठेतरी गेस्ट हाऊससारखे पहिल्या मजल्यावरच्या खोलीमध्ये झोपले होते, बेडरूममधनं खाली बघत होते. 54 सालची गोष्ट आहे. विषमता होती मित्रांनो, भयानक प्रकारे ती विषमता अंगावर काटा आणते.
त्यावेळेला टोपलीचे संडास होते. बिचारे जे इतर जातीचे लोक ते टोपलीचे संडास डोक्यावर घेऊन जायचे. बाबासाहेबांनी बघितलं एक तरुणी आहे अशी क्रूश, तिला आजारी असेल त्या दिवशी, आणि तिथे मोठं ड्रम भरलेलं सगळ्या मानवाची विष्ठा भरलेले ड्रम तिला उचलत नव्हता. बाबासाहेबांनी वरनं बघितलं, धावत धावत खाली आले आणि ड्रम स्वतः उचलला त्याने मानवाची विष्ठा असलेला. असा माणूस हा परमेश्वरी अंश आहे. त्याला त्या तरुणीमध्ये त्या कामामध्ये परमेश्वर दिसला. जसं महात्मा गांधी म्हणायचे की स्वराज्य किंवा गरिबी जी आहे परमेश्वर भाकरीतून जन्म घेईल, की स्वराज्य हे आपल्याला दलितातनं मिळेल. ते बाबासाहेबांनी कृतीने करून दाखवलं. आणि म्हणून मग अशासारखी माणसं आज आपले तरुणांचे हिरो असायला पाहिजे की कशा प्रकारे यांनी आज काम केलं. आणि म्हणून त्याला देवत्व लाभलं बाबासाहेबांना. आणि म्हणून 90सुद्धा हा माणूस धावतो, कारण हा परमेश्वराचा अंश आहे. खरोखर शिवाजी महाराजांचा हा पाईक आहे. शिवाजी महाराजांचा खराखुरा शाहीर आहे. आणि म्हणून तर जसं शिवाजी महाराजांनी सुराज्य आणलं तसं हा माणसाने गती सालापासून करत आहे. हे झोकून देणारं उदाहरण. दुसरं उदाहरण बाबासाहेबांचं. दुसरे बाबासाहेब ते पण भायखळ्याच्याच मार्केटमध्ये भाजी विकायचे. शिंगोटे आमचे, त्यांनाही बाबा म्हणतात. ते पण भाजी विकायचे. भाजी विकता विकता नवा काळ विकता त्या मंडईमध्येच त्यांनी किती शिकले मला माहीत नाही, मगाशी काय सांगितलं त्यांना माहीत नाही. मला एकच त्यांचं शिक्षण कळलं, त्यांनी भायखळा मेहर मंडई मार्केटची MBAची डिग्री घेतली. आज शक्य आहे का वर्तमानपत्र चालवणं? मी 2दा प्रयत्न केला वर्तमानपत्र काढायची, माझी हिंमत नाही झाली. वर्तमानपत्र सोपं काम नाही आहे प्रॉफिटमध्ये चालवणं. एखादं वर्तमानपत्र लॉसमध्ये हा माणूस इतके दिवस टाकूच शकत नाही, चालूच शकत नाही. त्याचं बाकी काही असू द्या. आज नुसतं स्वतःचं वर्तमानपत्र नाही, एवढ्या प्रिंटिंग प्रेस, एवढा स्टाफ. हे काय उदाहरण आहे तरुणांना की बघा कुठे शिक्षण आहे, कुठे जर्नलिझमचा कोर्स केला आहे, कुठलं आणलं त्यांनी भांडवल. भाजी विकणारा माणूस, पेपर घडणारा माणूस कुठे पुढे जातं, केवढं दुसरं उदाहरण आहे. यायचंच हे दुसरं उदाहरण आहे. बाबासाहेब अजून एक योग आहे. मी भाजी विकली. मी सदाशिवपेठेत भाजी विकत होतो गाडीवर. त्या तुमच्या सदाशिवपेठ हौदाच्या खाली विकत होतो. आणि लग्न झाल्यावर माझ्या मिराच्या साह्याने आम्ही शनिवारात ज्योती फोटो स्टुडिओच्या समोर श्रीराम भाजी मार्केटचं दुकान काढलं होतं. तर आपण तिघं भाजीवाले भाजी विकून मोठं होता येतं हे आज इथं सिद्ध झालेलं आहे. आपलं शिल्प आपण बनवायचं असतं. शिल्पकार काय करतो मित्रांनो? दगड घेतो आणि त्या दगडाची मूर्ती कशी घडवत होतो? त्यातला न लागणारा घाणेरडा भाग काढून टाकतो. एक रिकामा भाग करतो आणि मग त्यातनं सुंदर मूर्ती होती. त्यामुळे शिल्पकार आपलं आपण बनवायचं आहे. धाडसाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. धाडस केलंच पाहिजे. ऐन थंडीमध्ये आम्ही पुणेकर मंडळी पाणी नळाला कमी आलं आणि गरम पाणी नसलं तर रडतो. ऐन थंडीमध्ये गार पाण्याने आंघोळ करा. पहिला तांब्या अंगावर घेताना जी शिरशिरील तेवढीच, नंतर आपण पाहिजे तेवढं पाणी घेऊ शकतो. नशीबवर फार डिपेंड राहू नका. नशीब कोणाला साथ देतं माहिती आहे? नशीब त्यालाच साथ देतं जो त्याच्यावर अवलंबून राहत नाही, त्यालाच नशीब साथ देतं. कष्ट, नेहमी कष्टाला कधी घाबरू नका. कष्ट करून करून आजारी पडलेला मला एकतरी माणूस दाखवा की कष्ट केलेत आणि आजारी पडला. सगळे डॉक्टरांच्या बाहेर, डॉक्टर जगताप तू विटनेस आहे, सगळे डॉक्टरांच्या बाहेर आळशी आणि श्रीमंत लोक लाईनीने बसलेले असतात. कष्टकरी माणूस कधी डॉक्टरच्या बाहेर नसतो. त्यामुळे कष्ट करून करून कधी कोणी आजारी पडत नाही. म्हणून कष्ट हे सक्सेसचं यश आहे. कष्ट हे जिन्यासारखं आहे. 5 मजली बिल्डिंगमध्ये राहता, लिफ्ट पण आहे. कष्ट हे जिन्यासारखं आहे. तुम्ही जिन्याने वर जात जा. लिफ्ट जे आहे ते नशिबासारखी आहे. कधी बंद पडली तर तिथेच अडकून पडाल. त्यामुळे जिन्याला घाबरू नका मित्रांनो. भांडवल नाही आहे, अजिबात घाबरायचं नाही. मी तुम्हाला माझी स्टोरी सांगतो. माझ्याकडे कुठे भांडवल होतं? मी छानपैकी लहानपणी चण्यामण्या पेपर टाक, दूध टाक, जोगेश्वरीच्या बाहेर आम्ही पुस्तकं विकायचो. जून महिना आता असा आला की पहिली पुस्तकं घ्यायचो आणि तिथे विकायचो. असे मस्त बिझनेस केले आयुष्यभर. वर्षाला सहज माझ्या लहानपणी मी 22-25 रुपये वर्षाला कमवायचो. 22-25 रुपये प्रचंड होते हो. दिवाळीमध्ये आमच्या 4 भावंडांना वडील 5 रुपयाचे फटाके घेऊन यायचे आणि सगळ्यांना पुरवायचे. एके दिवाळीत मी म्हटलं दादा माझ्याकडे 25 रुपये आहेत, आज आपण यावेळेला सगळ्यांना कपडे पण घेऊ. खूप मोठी रक्कम होती त्यावेळेला. भांडवल तुम्हाला कधीच अडत नाही. आणि म्हणून जेव्हा मी टेलिफोन पुसाचा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या बायकोच्या मिराच्या कानातले डूल आणि एक ट्रान्झिस्टर आम्ही सोनाराकडे गेलो आणि 75 रुपयाला विकला. आणि त्या 75 रुपयाच्या भांडवलावर माझा बिझनेस सुरू झाला. तुम्ही संधी साधू व्हा, ऑपॉर्च्युनिस्ट व्हा. कारण की तुम्ही संधी साधू नाही झाला तर तुम्हाला कधी आयुष्यात संधी तुमची निघून जाईल. पहाटेच्या 4च्या साखरेच्या झोपेत तुम्ही झोपलेला आहात आणि अगदी बारीकशी कधीतरी किणकिण ऐकू येतं, तुम्हाला उठायला पाहिजे. संधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन येणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी संधी की मी तुम्हाला हे देऊ का, मी येऊ का, ती तुम्हाला ग्रॅब करता यायला पाहिजे. मी आयुष्यात कशाला नाहीच म्हणलं नाही.
अगदी आत्ता लेटेस्ट मागच्या महिन्यात मी मध्य प्रदेशला जाऊन उद्योग केला. 3 कोटी बँकेची खाती उघडायला गेलो तिथे. तेवढ्यात लक्षात आलं की या इथे रेडिएशन खूप आहे, सूर्याचं ऊन खूप आहे आणि तिथे सोलरचा प्लॅन टाकता येईल. कॅनडियन लोक आले, जर्मनी लोक आले. मला त्यातलं कळत पण नाही त्या पॅनलपासून सोलर कसं उगवायचं. म्हटलं मी करतो ना. घरी आल्यावर बायकोच्या शिव्या झाल्या की तुम्ही रोज सगळं करता, तर घरी कधी बसणार, नातू आला त्याला कधी सांभाळणार. म्हटलं मी करतो ना, तर मी कधी संधी सोडत नाही. तसं संधी साधू. पण अशा संधी चिकार असतात. माझ्या DVDमध्ये तुम्हाला असंख्य संधी तुम्हाला ऐकायला मिळतील की काय काय आहेत. मी वडापाव आणायला गेलो बेंगलोरला आणि टोयोटाची डीलरशिप कशी घेऊन आलं, तो गमतीशीर किस्सा आहे, तो बघा. माधुरीबरोबर मी अत्तराचा कारखाना काढायला निघालो, तो किस्सा पण छान आहे, तो बघा. आणि छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तुम्ही ग्राहकाला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे, ग्राहक देव बघवणारा पाहिजे. मला लहानपणच्या गोष्टीचा खूप फायदा झाला. सदाशिव पेठेमध्ये आमची भाजीची गाडी होती बरं का, बाबासाहेब, दोन्ही बाबासाहेब. आणि भाजीची गाडी आमच्या चुलत्यांची होती. आम्ही भाजीची गाडी लहानपणी आम्हाला ढकलायला आवडायची. माझे वडील आणि चुलत भाऊ समवयस्क होते, त्यांच्या गप्पा चालायच्या, मी गाडी ढकलायचो आणि गाडी ढकलता ढकलता मी भाजी विकायचो. मी बिल्डर झालं. माझे काका म्हटले लहानपणी तू फार फेमस होता. म्हटलं काय झालं. असंच म्हणे आपण सदाशिव पेठेत भाजी विकत चाललो होतो. तेवढ्यात एक गृहिणी भाजी घ्यायला आल्या. आमच्या काकाने तराजूचा काटा हातात धरला आणि भाजी त्यात टाकणार. तेवढ्यात त्या गृहिणी म्हणाल्या की तो काटा त्या मुलाकडे द्या. आमच्या काका म्हणाले का, त्याच्याकडे का द्या. त्या सहज बोलून गेल्या, तो काटा मारत नाही. आता लहानपणचे हे संस्कार, ग्राहकाकडे काटा झुकला पाहिजे, हे लहानपणचे संस्कार कळत न कळत झाले. आणि तेव्हापासून आम्ही नेहमी आमच्या स्टाफलाही शिकवतो, अरे बाबांनो, कधीही तुमचा हात ग्राहकाच्या खिशात नका घालू, कधीही तुमचा हात ग्राहकाच्या खिशात नका घालू. हातच घालायचा असेल तर त्याच्या हृदयात घाला. अशा छोट्या छोट्या शिकवणी त्या छोट्या छोट्या गोष्टीतनं मला मिळत गेल्या. टाय कसा लावायला शिकलो, अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये आहे. एकच सांगतो तरुणांना, आपलं आयुष्य रानातल्या झऱ्यासारखं आहे मित्रांनो. रानातला झरा कसा निर्मळ आणि शुद्ध असतो, असं आपलं आयुष्य निर्मळ आणि शुद्ध ठेवा. कधी वाईट मार्गाला, वाह्यात मार्गाला जाऊ नका. मला तुम्हाला माझी गाडी जी मर्सिडीज आहे ना, मी कधी माझ्या मित्राला देत नाही. का देत नाही माहिती आहे, तो चुकून एखाद्या बारच्या बाहेर उभी केली तर DSK बारमध्ये गेले दिसतील. इतकं बारीक आपल्या चारित्र्यात आपण सांभाळलं पाहिजे. नाही दिसणार कुठे मी. सगळ्या चांगल्या कामातच दिसलो पाहिजे, वाईट कामात मी कुठे येताच कामा नये. कुठलाही माझ्या मागे वाईट किटाळ लागता कामा नये. आपलं नाणं खणखणीत पाहिजे आणि मग तुमचा ब्रँड तयार होतो. तसा रानातला झरा निर्मळ असतं, तसं तुमचं आयुष्य स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. रानातला झरा कसा वाहतो, रानात जाऊन बघायला लागेल. आता पुण्यात मुंबईत तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. आता नागमोडी वाहतो सरळ रेषेत, तर काय रेल्वेचे रूळ आहेत का सरळ रेषेत? रेल्वेचे रूळसुद्धा वळतात. नागमोडी आयुष्य आपलंपणे अपडाऊन राहणार आहे, खालीवर होणार आहे, नागमोडी राहणार आहे. रानातला झरा जसा नागमोडी वाहतो तसं आपलं आयुष्य पण नागमोडी, हे लक्षात घ्या. तुम्ही घाबरू नका. रानातला झरा नागमोडी वाहताना त्याला वाटेत काट्याकुटे लागतात, काट्याकुट्याच्या फांद्या लागतात. जेव्हा पाणी, रानातलं झऱ्याचं पाणी त्या काट्याकुट्याच्या फांदीवरनं जातं ना, तेव्हा ते असे तुषार उडवतं. तुम्ही केअरफुली बघा, काट्याची फांदी पडली असेल ते तुषार उडवतात. काटे त्याला टोचत नाही हो, काटे त्याला गुदगुल्या करतात. आपल्या आयुष्यात सुद्धा काटेकुटे येतील, तुम्हाला त्याच्या गुदगुल्या व्हायला पाहिजे, काटेकुटे टोचता कामा नये. पुढे दगडधोंडे लागतात. रानातला झरा त्या दगडधोंड्यात अडखळत नाही, ठेचाळत नाही. आपण म्हणतो अरे काटेकुटे आमच्या रस्त्यात पेरलेत किंवा आमच्या दगडधोंडे पेरलेत. नाही, रानातला झरा त्या दगडधोंड्यातनं जाताना खळखळ 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 असा सुंदर आवाज काढतो, जीवनाचं संगीत काढतो. आपल्याला जर दगडधोंड्याची अडचणी आलं तर असंच आपण आयुष्याचं संगीत काढायला पाहिजे. आणि पुढे रानातला झरा जर मोठा धोंडा लागला मोठामध्ये, तिथे कधीच थांबत नाही. थांबला तर ते डबकं होईल, तो बाजूला वाट काढून निघून जातो. आपण सुद्धा आपलं जो एम आहे, कारण की त्याचा एम असतं पुढे त्याला नदीला मिळायचं असतं आणि पुढे समुद्राला मिळायचं असतं. तुमच्या माझ्या आयुष्यात नागमोडी वळणं असणार आहेत, काटेकुटे असणार आहेत, दगडधोंडे असणार आहेत. आपल्याला त्याच्यावर मात करावीच लागेल, कारण आपलं एमच वेगळं असेल. अशा प्रकारे ही DVD जी आहे त्यातलं वाईट असेल ते सोडून द्या, चांगलं दिसलं तर घ्या, दोन्ही नाही आवडलं तर दोन्ही सोडून घ्या. पण कधीही आपण पाण्यात राहून कधी कोरडे राहू शकत नाही. काहीतरी निश्चित तुम्ही घ्याल आणि माझ्या काही त्यात चुका दिसल्या तर त्यातनं तुम्ही शिकाल आणि तुमचं आयुष्य रानातल्या झऱ्यापेक्षाही सुंदर असेल. तुमचा मध्ये धोंडा असेल, तुम्ही बाजूला वाट करून जाल. तर ह्या DVDचा तुम्ही तरुणांनी आनंद घ्यावा. मी परत कधीतरी संधी मिळेल तेव्हा तुम्हाला 2-2.5 तासाचं 2 भागातलं सुंदर व्याख्यान देईल. आज जेवढं मला सांगता आलं तेवढं सांगितलं. खूप वेळ घेतला मी तुमचा, मोठ्या मोठ्या लोकांना इथं बसवलं. जर काही चुकलं असेल तर माफ करा, पण माझा प्रामाणिक प्रयत्न होता की माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवावे. एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा. जगाच्या कुठे पाठीवर भेटले तर मला सांगा, DVD आम्ही पाहिली होती. आणि मग एवढे मोठे व्हा की तुमच्याकडे बघताना माझी मान दुखेल, मला असं वर मान करून बघायला लावा, त्यात मला आनंद वाटेल. धन्यवाद, थँक्यू.